आलो 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 सर्व तेच आहे ह्यांचा लुक सोडलेस सगळे तेच आहेत अरे बाप रे तुम्हाला केवढा आनंद झालाय पण हा सीझन सुरू झाल्याचा नाही पेमेंट सुरू झाल्याचा आहे मी पण त्यातलाच चला आता लिहिलेलं बोलूया नमस्कार सर नमस्कार हाय सई सर काय झालं आता मनातलं बोलायला घेतो सर बाहेर पाऊस पडतोय पण माझ्या मनी पूर का आलाय हे मला कळेना आणि मग मी माझ्या मनातल्या गोष्टींचा आढावा घेतला आणि मनाला समजावलं की पृथ्वीवर आपण मिळून मिसळून राहू शकत नाही आपण चंद्रावर जाण्याची स्वप्न बघू नये त्याच्यावर जो एक डाग आहे तो पुरेसा आहे आता जास्त वैचारिक होत नाही त्यामुळे आता आपण प्रोफेशनल फालतुगिरीकडे वळूया तर सर मी आज एक अशा पानसट पामराची मुलाखत घ्यायला आलेला आहे की ज्याला असं वाटतं की तो प्राणी मित्र आहे बघूया त्याच्या अंगातल्या किड्यांशी माझी मैत्री होतीये का चला तर मग सुरू करूया नाही हे बरं हा खर्च वाचवता तो बरं आहे सर सर ओ सर घशातून अख्खा नॅशनल पार्कच घेऊन आलास तर हा काय केलं काय कशासाठी प्राणी मित्र आहे ना अरे बाप कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलं थोडंसं तिकडेच राहिलंय एक मिनिट सॉरी नवीन सीझन आहे सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेत क्या बात आहे सर एक मिनिट याच्यात मोठी पण आहे सर आपण दरिद्री असताना हे करणं सगळं म्हणजे आधी मेन माणसांना गिफ्ट देऊया सर सुरुवातीला तुम्ही रिस्क का घेता डायरेक्ट प्रसाद सर तुमच्यासाठी मी हे गिफ्ट आणलंय ही साधी सुधी वाटी नाही सर मग याच्यातले शेंगदाणे कधीच संपत नाही सर सर तुम्ही स्किट बघताना हसा क्रमवारी द्या शेंगदाणे संपणार नाही सर फक्त आता ही वाटी रिकामी आहे का विचारा का चांगला परफॉर्मन्स समोर सुरू असेल की वाटी रिकामी असते क्या बात आहे सर या कॉन्फिडन्सने आत्महत्या केली नाही म्हणजे झालं सर सगळा नाजूक मामला आहे काही वर्षांपूर्वी तुम्हाला एक माकड चावलं होतं अख्ख्या जगाला प्रश्न पडला की त्या माकडाचं पुढे काय झालं बरोबर मी प्राणी मित्र आहे मी त्याला भेटलो त्याच्याशी बोललो आणि त्याला ह्यांच्या प्रेमात पाडलं आता ते माकड मी तुमच्यासाठी घेऊन आलोय अरे बापरे हे बघा आता जगाने तुम्हाला विचारल्यावर त्याची उत्तर हा देईल चालेल याचं नाव चिंपू आहे ओके हाय चिंपू खूप गोड आहे काय एकेकाचं नशीब असतं बघा खरंय सुंदर गुलाब मी कोणासाठी आणला असेल बरं या सर इकडे नंतर आल्या प्रेमाचा हळदी कुंकू घालताना सर हे सर आपला प्रॉब्लेम काय माहिती आहे काय तुमचा प्रेम आणि स्ट्रगल याच्यानंतर आपल्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा आपण स्किट करतो सर या बसा सर ए तू अरे तू आता अभिनयाला सुरू झाली सर सर पण मी काय म्हणतो सर हा नवरसी अभिनय कशाला करताय सर का मी तोच तो ची सौका म्हणजे चिन्मय सौमित्र काशीकर अच्छा तेच आहे हा ती सौका म्हणजे तो फेमस मुलाखतकार येस सर ज्याची वाक्य भाल्यासारखी टोकदार असतात येस सर यांनी वन्स मोर दिल्यावर तेच भाले बसा सर आल्याला घेऊ नका आल्याला घेऊ नका या सदराखाली मी तुमची मुलाखत घ्यायला आलो सर मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं वाटतं आणि सांगायला आवडेल सर की माझा अखिलेश नावाचा डॉग आहे सर हो 15 वर्ष झाली तो माझ्याकडे आहे त्याच्यावरनं तुम्हाला कळलं असेल की मी किती मोठा प्राणी वेडा आहे सर ओके ओके त्यामुळे माझ्या मनात अजिबात हे ते मात्र शंका नाही की होणारी मुलाखत पाशवी आणि रानटी होणार आहे सर सर पुढे जाऊन मला पहिलाच प्रश्न तुमच्यावर मारावासा वाटतो सर ओके की तुमचं नाव काय सर ते एकदा आम्हाला कळलं ना की आम्ही आमच्यातलं जनावर बाहेर काढायला मोकळे होतो
मला माझं नाव सांगायला आवडेल. माझं नाव आहे जॉनी डेप. काय? जॉनी डेप. बर. माझं नाव आहे जॉनी डेप. ओ पायरेट्स ऑफ मामुरवाडी. अच्छा सर, बरं हे नाव जे किती मोठं ग्लॅमरस घेतलंय सर, याच्यामध्ये जेवढी जोडाक्षर आहेत ना तेवढं आपलं करिअर पण नाही झालंय सर. जॉनी डेप. हे याचं जोडाक्षर नाही आहे. तेच सांगतो, नाहीच आहे सर, आपलं करिअरच झालं नाही सर. आपलं करिअरच झालं नाही सर. ऍक्च्युली माझं नाव पांडे आहे. वाटलंच ते. तर आपण पुढे जाऊया सर. आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचं वाटतं सर, की आपल्या लांछनास्पद नशिबाला साक्ष ठेवून आपले दळबद्री हात आपण पक्षांच्या भावनेला घालू शकतो, ही समाज विघातक संकल्पना तुमच्या उकिरड्यारूपी बुद्धीला केव्हा शिवली सर? आपल्या लांछनास्पद नशिबाला साक्ष ठेवून आपण आपले दळबद्री हात पक्षांच्या भावनेला. म्हणजे मला थोडक्यात विचारायचं होतं सर, की आपण प्राणीमित्र होऊ शकतो हे तुम्हाला कधी वाटलं सर? मला सांगायला आवडेल, मी प्राणीमित्र झालो ही माझ्या मामांची कृपा. अच्छा, काय म्हणजे काय झालं? मामाने काय केलं नाही सर? माझा मामा नदी किनारी कवडा पकडायचा. कवडा? हा, कवडा एक कबुतरासारखा पक्षी असतो. अच्छा. जो कोकणात नदी किनारी सापडतो, हा. जो फासकी लावून पकडला जातो. हा. माझा मामा दिवसातून 2-4 कवडे पकडायचा. अच्छा. हे कवड्यांच्या लक्षात आलं. अच्छा. की एक माणूस आपली जमात संपवतोय. अरे बापरे. मग त्यांनी मामा विरुद्ध कट केला. आणि एक दिवशी सगळे कवडे मामाच्या मागे लागले आणि मामाला उचलून घेऊन गेले. बापरे. तेव्हा मला कळलं हा. की मामाला जर आदरांजली व्हायची असेल, अच्छा, तर मला प्राणीमित्र झालं पाहिजे. आणि तिथपासून मी प्राणीमित्र झालो. वा सर, या घटनेनंतर तुम्ही प्राणीमित्र झाला सर. हो. बरोबर. म्हणजे प्राण्यांचा तुमचा डायरेक्ट संबंध येऊ लागला सर. हो. असा कोणता पहिला प्राणी होता ज्याचा तुम्ही मूड ऑफ केलात सर? कोण होता पहिला प्राणी? कोणता? मी प्राण्यांना रेस्क्यू करायचो. रेस्क्यू करायचं. एक दिवशी काय आलं, रात्रीचा अंधार होता. बरं झालं सांगितलं सर, नाही तर माझं बालमन सूर्यनमस्कार घालायला चाललंच होतं. रात्रीचा अंधारच असतो सर. मुलाखतच चालू. होय सर. रात्रीचा अंधार होता. अच्छा. आणि माझ्या दारावर थाप पडली. धिंताक 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 धा. बाबा आला होता. एवढी रिदमॅटिक थाप पडल्यावर बाबा आला होता हा प्रश्न कसा पडला तुम्हाला? थाप अवेळी पडली म्हणून मला वाटलं तो आला असं. माझ्या दारावर थाप पडली. मी दार उघडला. समोर बघतो गोंडू धोंडू. ओहो सर. काय? गोंडू धोंडू मला बोलले, विहिरीत जनावर पडले. अरे बापरे. मी पुढचं काही एक ना एकदा धावत 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 विहिरीजवळ गेलो आणि 100 फूट खोल विहिरीत उडी मारली. बापरे सर. खाली काय होतं? कोण होतं? काय नव्हतं ते विचार. कोण नव्हतं सर? विहिरीत पाणी नव्हतं. विहिरीत पाणी नव्हतं सर? मग कोण होतं सर? पुढे काय झालं? मी विहिरीत जाऊन आपटलो आणि समोर बघतो तो काय काय? बिबट्या. बिबट्या? समोर बिबट्या होता. बापरे. मग पुढे काय झालं सर? मी आपटलं, त्याला माझी दया आली. मी त्याला रेस्क्यू करायला गेलो होतो. त्यानेच मला धरलं, वरती घेऊन आला आणि बिबट्या निघून गेला. बिबट्या तुम्हाला काही न करता निघून गेला सर? कोण बोललं बिबट्या काही न करता निघून गेला? तुला काय वाटलं मगाचपासून मी तिरका का बसतोय? बिबट्या त्याचा मोबदला आणि मानधन घेऊन निघून गेला होता. पुढे काय झालं सर? पुढे काय नाही. मी प्राण्यांचा नाच सोडला. बरं झालं. आणि मी पक्षी मित्र झालो. पक्षी मित्र झालं. हो सर. त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती आहे सर. माझ्याकडे माझा पीपी डाटा आहे सर. पीपी डाटा म्हणजे? पृथ्वी प्रताप डाटा. आमचे एक संवाददाता आहेत. आमचे जे कोकणी पत्रकार आहेत निखिल बने, त्याने आम्हाला एक माहिती दिली की तुम्ही पक्ष्यांची भाषा शिकण्याचा एक अघोरी प्रकार केला. काय झालं? काय म्हणजे मी वेगवेगळ्या पक्ष्यांची भाषा शिकलो. अच्छा. म्हणजे सुतार पक्षी म्हणू नका, अच्छा, हरियाल म्हणू नका, अच्छा, किंगफिशर म्हणू नका. कोकिळेशी तर मी एक 2-2, 3-3 तास संवाद साधायचो. अच्छा. म्हणजे ती बोलायची तुमच्याशी? हा, ती बोलायची. अच्छा. हा, तर एक दिवशी जंगलात मी गेलो आणि कोकिळीशी संवाद साधत होतो. तिकडे जंगलातली माणसं काम सुद्धा करत होती. आणि अचानक एक माणूस आला. अच्छा. त्याने मला थोबडवला. अरे. मला काही कळलंच नाही सर. म्हणजे
आमच्या मनातल्या भावना त्यांना असं अचानक व्यक्त करण्याचं कारण काय सर? म्हणजे काय केलं सर तुम्ही? मी कोकिळेशी संवाद साधत होतो. कसा? उ, 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 उ. उ, 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 उ. त्याचा अर्थ त्याच्या भाषेत काय ग येतेस काय असा होता. मग त्याला काय झालं? तुम्ही कोकणीशी बोलवता? त्याची बायको तिथे काम करत होती. Oh. त्याला वाटलं मी तिला छेडतोय म्हणून तो मला थोबडवून गेला. असं ते पुढे काय झालं सर? पुढे काय नाही, त्याच्यानंतर मी पक्षांचा सुद्धा नाच सोडला. पण हा. या सगळ्या कर्तृत्वामुळे सरकारने मला काही पुरस्कार दिले. पुरस्कार दिले मला असं लक्षात आहे सर. कुठल्या तरी प्राण्यांच्या भावना जपण्यासाठी, सन्मान करण्यासाठी तुम्ही उपोषणाला बसला होतात. काय होतं ते? तू गाढव आहेस असं कोण बोललं सर? असं आपण का बोलतो? कुठल्या अर्थाने बोलतो? अच्छा. तू गाढव आहेस हे आपण तू मूर्ख आहेस या अर्थाने बोलतो. अच्छा. आपण कोण आहे त्या गाढवाला मूर्ख बोलणार आहे? बरोबर आहे सर. म्हणूनच मी गाढवांसाठी उपोषण करायला बसलो. क्या बात आहे सर. म्हणजे हे विचार चांगले आहेत सर. पुढे काय झालं सर? आणि म्हणूनच सरकारने मला पहिला पुरस्कार जाहीर केला माझं उपोषण मागे घेण्यासाठी. कुठला सर? ह्याला उचला. तर आता आपण आवडतं घेऊया सर. शेवट गोड करायची माझी पद्धत आहे. बरोबर. आज काय सुचलं नाही तुम्हाला? काय सुचलंय का? नाही मला सुचलंय. सुचलंय. आताच विंगेत सुचलंय. वेगळे सुचलंय. हा. ओके सर. जसं प्रेमाची चारोळी असते बरोबर. तसं मी प्राण्यांची चारोळी करतो. अच्छा. म्हणजे प्राण्यांची विशेषणं मी माणसांना देतो. ओ हो हो हो. मी सुरुवात प्रसादुकांपासून करतो. तुम्हाला काय त्यांच्याकडे? मला कळेल ना सर. मला काही दिवसात नरेशन द्यायला जायचंय त्यांना. मी बोलतो. हा बोला सर. प्रसादोक सर आहेत वाघासारखे, वा 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 चांगलं आहे. फिरतात लायन सारखे. वा वा वा. प्रसादोक सर आहेत वाघासारखे, फिरतात लायन सारखे. सर पुढच्या पिक्चर मध्ये आमचं कास्टिंग होईल काय? सर कविता आहे? ही चारोळी आहे सर? नाही हा स्ट्रगल आहे. सर सर मला दोघांपैकी भीक वाटते सर ही. नाही अजून पण आहे माझ्याकडे. काय सर? सचिन मोठे सर आहेत छान. सचिन सर गोस्वामी सर या सर या. मला पुढचं कुठलं विचार मला माहिती अरे, ऐक ना. नाही, पुढच्या शेड्यूलला पण